वीर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरनं ते जेव्हा अंदमानच्या तुरुंगात कैद होते तेव्हा ब्रिटिशांकडे दया याचिका केली असं म्हणणं जे आहे ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे आणि सावरकरांना बदनाम करण्याचा कट काही विचारसरणीच्या लोकांनी केल्याचे देखील त्यांचा आरोप आहे। अशात काय खरं आहे काय खोटं आहे याची आपण शहानिशा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत वैभव पुरंदरे ज्यांनी वीर सावरकर यांच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, वीर सावरकर अ ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व। नमस्कार सर, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। काय सांगाल आपण कशा प्रकारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या विधानाकडे बघता? नाही, राजनाथ सिंग जेव्हा म्हणतात की सावरकरांची बदनामी करण्यात आली आहे काही विचारसरणीच्या लोकांकडून, यात पूर्णपणे तथ्य आहे। कारण राहुल गांधींनी आणि काँग्रेसनी सावरकरांना ट्रेटर म्हटलंय, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि दुर्दैवी आहे असं विधान करणं एखाद्या स्वातंत्र्य लढ्यातील मोठ्या योद्ध्याबद्दल ज्यांनी प्रचंड मोठा त्याग केला देशासाठी। परंतु जे राजनाथ सिंग म्हणाले त्यात त्यांचा संदर्भ पूर्णपणे चुकला असं मला वाटतं। ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणाल्याचं माझ्या लक्षात आलंय। कारण राजनाथ सिंग असं म्हणाले की सावरकरांनी गांधींच्या म्हणण्यावर मर्सी पेटिशन्स ब्रिटिशांना पाठवले, तर हे चुकीचं आहे। कारण गांधींचं जे पत्र आहे शेवटचं जे ते नारायणराव सावरकरांना लिहितात की तुम्ही सेंड अ ब्रीफ पेटिशन टू द ब्रिटिश सो दॅट दे विल नो दॅट दीज ॲक्ट्स वर प्युअरली पॉलिटिकल इन नेचर, ते 1920 आहे। अँड दॅट इज इन रिस्पॉन्स टू नारायणरावज लेटर टू हिम की आता ब्रिटिश लोक अनेक कैद्यांना सोडतायत, क्लेमेन्सी देत आहेत, तर सावरकर बंधूंबद्दल ते काहीच बोलत नाही आहेत। तेव्हा गांधी त्यांना म्हणतात तुम्ही एक पेटिशन लिहा आणि सांगा की हे पूर्णपणे राजकीय होतं, राजकीय स्वरूपाचं होतं, यात वैयक्तिक काहीच नव्हतं। तर ते खरं तर मर्सी पेटिशन नाही आहे, दॅट इज लाईक अन ऑर्डिनरी पेटिशन, एनी पेटिशन। आणि ही 1920ची गोष्ट आहे। सावरकरांनी स्वतःचं जेव्हा पहिलं मर्सी पेटिशन लिहिलं ते साल होतं 1911। त्यानंतर राईट थ्रू द 1910s म्हणजे त्या दशकामध्ये सावरकरांनी कमीत कमी 7 मर्सी पेटिशन्स ब्रिटिशांना लिहिली। ती सावरकरांनी स्वतःहूनच ब्रिटिशांना लिहिलेत, गांधींच्या सांगण्यावरनं लिहिले नाहीत। गांधी भारतात परतले 1914-15ला, सावरकर त्याआधीच ब्रिटिशांना पत्र लिहित होते। आणि माझं म्हणणं तर असं आहे की ते पत्र लिहिण्यात सावरकरांची काहीच चूक नाहीये आणि ती पत्र ब्रिटिशांना लिहिली मर्सी पेटिशन्स, यासाठी सावरकरांना दूषणं देणं किंवा नाव त्यांचं बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यात सावरकरांनी काहीच चूक केली नाहीये। दॅट वॉज अ कॉन्स्टिट्युशनल मेथड अवेलेबल टू हिम टू राईट टू द रूलर्स फॉर हिज रिलीज। आणि झालं काय की सावरकरांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले अंदमानच्या जेलमध्ये, म्हणजे त्यांना स्टँडिंग हँडकफ्स देण्यात आले। ते ब्रिटिशांच्या रेकॉर्ड्समध्ये सगळं आहे, ते माझ्या पुस्तकात मी नमूद केले सगळे ते तपशिलात, की त्यांना स्टँडिंग हँडकफ्स देण्यात आले। म्हणजे काय, तुम्ही असे हँडकफ्स घालून दिवसभर उभं राहायचं आणि 8 तास नाही, ते कोलूचं तर आपण बरंच ऐकलंय म्हणजे मराठी समाजात महाराष्ट्रात, परंतु स्टँडिंग हँडकफ्सबद्दल आपण किती ऐकलंय की ते एखाद्या भिंतीला ते हँडकफ्स लावले आहेत आणि तिथे तुम्हाला बेड्या लावल्यात, त्या बेड्या तुमचे हात अडकवण्यात येतात आणि दिवसभर तुम्हाला तसंच उभं राहावं लागतं। आता तुम्हाला जर वॉशरूमला जायचं आहे तर तुम्हाला ती संधी देण्यात येत नाही। तर 8-9 तास अनेक राजकीय कैदी, आणि त्यामध्ये सावरकरांवर तर त्यांचा नक्कीच डोळा होता आणि ते सावरकर त्यांचे टार्गेट होते ब्रिटिशांचे। तर तसे 8-8, 9-9 तास उभं करायचं। एक दुसऱ्या प्रकारचं हँडकफ्स होतं जिथे मध्ये असं ट्रायंगल, असं आयर्न, असं ट्रायंगल शेप्ड आयर्न होता आणि मागे ते असं अडकवायचं आणि वरती बेड्या, आणि ते 8 तास उभं राहायचं। त्यांनी पाठ इतकी प्रचंड दुखायची की ते असह्य व्हायचं। परंतु सावरकरांना तशी शिक्षा देण्यात आली। फॉर लॉंग पिरियड्स ही वॉज गिवन सॉलिटरी कन्फाइनमेंट। तर अशा अनेक अत्याचार सावरकरांवर झालेत
पण 2011 सालापासून माफ करा 1911 सालापासून जे आहे वीर सावरकरांनी पत्र लिहिली आहेत ब्रिटिशांना. अशात तुम्ही जेव्हा म्हणताय की 14-15 साली जेव्हा गांधी भारतात आले त्या अगोदर पण पत्र लिहिली आहेत, मग असा एक व्ह्यू ठेवला जातो आहे की यांनी दया याचिका आधीच केलेली आहे आणि माफी जी आहे ती सतत सावरकर हे ब्रिटिशांना मागत होते. ह्याबद्दल मग काय सांगाल? नाही, ती जी पेटिशन्स होती त्यामध्ये सावरकरांनी वारंवार असं म्हटलंय, एका पेटिशनमध्ये नाही, एकाहून अधिक पेटिशनमध्ये त्यांनी असं म्हटलंय की हवं तर मला सोडू नका पण इतरांना तुम्ही सोडा, अंदमानातल्या कैद्यांना. तर असं नव्हतं की ते म्हणत होते की नाही मला इथून काहीही करून बाहेर जायचंय. आता सावरकरांना अनेक गोष्टी तिथे उपलब्ध केल्या जात नव्हत्या, ज्या अनेक दुसऱ्या कैद्यांना, राजकीय कैद्यांनाही उपलब्ध केल्या जात होत्या. उदाहरणार्थ, एखाद्या राजकीय कैद्याला वर्षातून एकदा त्याच्या घरातलं कोणतरी येऊन भेटून जाऊ शकत होतं, परंतु सावरकरांना 1911ला ते अंदमानला जे गेलेत, 1918 पर्यंत त्यांच्या घरातल्या कोणालाही त्यांची भेट होऊ दिली नाही, अंदमानमध्ये जाऊ दिलं नाही, परवानगीच दिली नाही, कारण ही वॉज कन्सिडर्ड अन एक्स्ट्रीमली डेंजरस पॉलिटिकल प्रिझनर बाय द राज. दुसरी गोष्ट की 6 महिने झाले, 1 वर्ष झालं कैदेत राहिल्यावर आणि एस्पेशली सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये राहिल्यावर एखाद्या कैद्याला अंदमानमध्ये बाहेर जाऊन शेती करायला परवानगी होती, बाहेर काही दुसरी कामं करण्याची परवानगी होती. सावरकरांना बाहेर जाऊच देण्यात आलं नाही, कारण ब्रिटिशांची अशी धारणा होती की सावरकरांना बाहेर सोडलं तर ते पळून जातील, त्यांना पळवून न्यायला एखादं जहाज येईल अंदमानमध्ये. आणि सावरकरांनी मार्सेलिसची त्यांची जी पराक्रमी उडी आहे ती ब्रिटिशांच्या डोक्यात होतीच. आणि त्याच्या अगोदरपासून 1906 पासून स्कॉटलंड यार्डने सावरकरांवर एक फाईल ठेवली होती आणि त्यांना अत्यंत म्हणजे त्यांची भीती होती सावरकरांची, कारण हे एक पॉलिटिकल रेव्होल्युशनरी असे आहेत की ते ब्रिटिश साम्राज्याला खऱ्या अर्थाने धक्का लावू शकतात आणि काहीतरी मोठं कार्य करू शकतात. तर सावरकरांना त्या दृष्टीने बदनाम करणं चुकीचं आहे पूर्णपणे. ॲट द सेम टाइम हे खरं आहे की सावरकरांनी ती पत्र लिहिली आणि ती स्वतःच सावरकरांनी माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मकथेत लिहिलं आहे. सावरकर स्वतःच मान्य करतात. आता काही सावरकर भक्त आहेत जे असं म्हणतात की सावरकरांनी ती पत्र कधीच लिहिली नाहीत. सावरकरांनी स्वतःच माझी जन्मठेपमध्ये म्हटलं की मी ती पत्र लिहिली आणि या कारणासाठी लिहिली की मी माझ्या आजूबाजूच्या कैद्यांनाही म्हटलं आपण पत्र लिहूया, बाहेर जाऊया, कारण इथे आपण मेलो तरी कोणी आपल्याला विचारणार नाही, आपल्या देशातही कळणार नाही 10-1 वर्ष की आपण मेलोय आणि आपलं स्वातंत्र्य युद्धातलं योगदान संपून जाईल. त्याच्याऐवजी आपण पत्र लिहू, बाहेर पडू आणि बाहेर जे काम करता येईल ते करू, अशी त्यांची एकंदर भूमिका होती. तर ही वॉन्टेड टू सर्व्हाइव्ह, टू फाईट अनदर डे. म्हणजे ते ब्रिटिश धार्जिणे नव्हते, राहुल गांधींनाही समजलेलंच नाहीये की ते. आणि अत्यंत चुकीचं आहे राहुल गांधींचं असं म्हणणं की वेन गांधी अँड नेहरू वॉज स्लीपिंग ऑन द डर्ट फ्लोअर ऑफ अ प्रिझन सेल, सावरकर वॉज रायटिंग मर्सी पेटिशन्स टू द ब्रिटिश. आता आपण अंदमानातली परिस्थिती पाहिली आणि भारतातल्या जेल्समधली परिस्थिती त्यावेळची पाहिली, तर भारतातल्या जेल्समध्ये म्हणजे मेनलँड भारतातल्या जेल्समध्ये जे लोक होते ते खरंच सुदैवी होते असं म्हणायला पाहिजे. कारण अंदमानची परिस्थिती म्हणजे 21व्या शतकातल्या ग्वांतानामो बेची परिस्थिती जशी होती तशीच होती, जिथे फार मोठ्या प्रमाणात अत्याचार सावरकरांवर करण्यात आले, त्यांच्या भावावर करण्यात आले. इतर बंगाली क्रांतिकारक होते, पंजाबचे क्रांतिकारक होते, त्यांच्यावर करण्यात आले. तर हे इतिहासाचं पूर्ण अज्ञान दिसतंय. पण ॲट द सेम टाइम राजनाथ सिंग यांनी संदर्भ चुकीचा दिला असं मला वाटलं. त्यामध्ये एक माझी भूमिका इतिहासकाराची आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजप यांची लढाई चालू आहे, अनेक वर्षांपासून ती चालू राहील कदाचित. कारण आता असं झालं की सावरकर आणि गांधी कोणाचेच नाही आहेत, त्यामुळे कोणीही त्यांच्याबद्दल काही म्हणू शकतं. हे दोघांबद्दलचंही दुर्दैव आहेत. म्हणजे ते विरोधक आहेत, एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. सावरकर आणि गांधी दोघांचंही योगदान मोठं आहे स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यांच्या राजकीय लढाईत मला पडण्याची बिलकुल इच्छा नाही आहे. मी इतिहासकाराच्या दृष्टीने काय बरोबर आणि काय चूक हे म्हणतोय. तर राजनाथ सिंग जेव्हा म्हणतात की गांधींनी सांगितलं म्हणून सावरकरांनी पत्र लिहिले, हे चुकीचं आहे. 1920 साली नारायणराव सावरकरांनी गांधींना पत्र लिहिलं
In response to that letter, Gandhi says, write a petition saying that his acts were purely political in nature. एवढंच गांधी म्हणतायत. आणि गांधी ऑफकोर्स एक मोठं विधान करतात. यंग इंडियामध्ये गांधींनी एक एसे लिहिला सावरकरांवर, आणि त्यात ते असं म्हणतात की हिज ओनली फॉल्ट इज दॅट ही हॅज लव्ड इंडिया टू मच. द काँग्रेस विल नॉट कोट हिम ऑन दिस ॲट ऑल. तर मला वाटतं दोन्ही बाजूनी चुका झाल्यात असं मला वाटतंय. पण असा पण काही आरोप होतो सावरकरांवर जेव्हा ते बाहेर येतात त्यानंतर ते त्या प्रकर्षाने इंग्रजांसोबत लढत नाही ज्या प्रकर्षाने ते आधी लढले होते. ह्याबद्दल ह्या अँगलकडे तुम्ही कसं बघता किंवा जेव्हा अनेक जण आरोप करतात? नाही, मला असं वाटतं की सावरकर एकतर त्या कंडिशनवर बाहेर पडले की स्थानबद्धतेत असताना मी काही राजकीय कार्य करणार नाही, आणि ते त्यांनी मान्य केलं, त्याच्यावर सही केली, ते रत्नागिरीत गेले, आणि तरीही त्यांनी स्वतःचं नाव न घेता अनेक लेख त्यावेळेचे लिहिले आहेत, 1924 ते 37च्या काळातले आहेत, जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल लोकांना प्रेरित करण्याचे लेख आहेत. फक्त सावरकरांचं नाव आहे, तर सावरकर नाव नाही आहे त्यावर. तर सावरकर इनडिरेक्टली हे काम करतच होते. भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर सावरकरांनी काळा झेंडा त्यांच्या रत्नागिरीच्या घरावर लावलाच होता. म्हणजे सावरकर जर पूर्णपणे गप्प बसू इच्छित होते तर सावरकरांनी तो झेंडा कधीच लावला नसता, काळा झेंडा. आणि सावरकरांनी भगतसिंगांना एक ट्रिब्यूट म्हणून जी एक कविता लिहिली ती त्यांनी कधीच लिहिली नसती. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावरकर त्यावेळेला रत्नागिरीत समाजकार्यातही, म्हणजे समाज परिवर्तन, हिंदू समाज परिवर्तन आणि अस्पृश्यता विरोधी चळवळ आणि अंधश्रद्धा विरोधी चळवळ ही मोठ्या प्रमाणात तिथे त्याचं नेतृत्व रत्नागिरीत सावरकर करत होते. तर हिज टाइम वॉज डिवायडेड बिटवीन दॅट वर्क ऑफ सोशल रिफॉर्म अँड हिज इनडिरेक्ट वर्क ऑफ पॉलिटिकल रिफॉर्म अँड द पॉलिटिकल फाईट. तर असं म्हणणं चुकीचं होईल की सावरकर मग त्या लढ्यातनं बाहेरच पडले. ते चुकीचं आहे. आणि तुम्ही 38चं त्यांचं विधान घ्या ना, म्हणजे त्या मराठी साहित्य संमेलनाचे जेव्हा अध्यक्ष झाले, लेखण्या सोडा आणि बंदुका हाती घ्या, मग हे लिखाण काय आहे, म्हणजे हे वाक्य काय दर्शवतं? की सावरकर आता बाजूला झाले होते पूर्णपणे. तर ते चुकीचं, हे अतिशय चुकीचं आहे. ह्यात गांधींचंही योगदान मोठं आहे, सावरकरांचंही मोठं योगदान मोठं आहे, आणि दिस काइंड ऑफ पार्टिसनशिप इज नॉट हेल्दी. मला वाटतं आपण इतिहासाकडे योग्य दृष्टीने पाहायला काहीच हरकत नाही. कॅमेरामॅन विपुलसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.